नमस्कार. आज रिपब्लिक डेमुळे आम्ही व्हाईट अँड व्हाईट घालून रेडी होऊन निघालो पहिल्या एम-जी रोडच्या सलूनला. एम-जी रोडला ह्या किती छान लाईट लावल्या आहेत ना, नेल, ब्युटी, लॅशेस आणि आता दोन्ही फ्लोर प्रॉपर दिसून येत आहेत ह्याच्यामुळे. एम-जी रोडला मला हा मिरर खूप आवडतो. इथे मी टाईम भेटल्यास सेल्फी किंवा व्हिडिओ नक्की काढते. आज रिपब्लिक डेसाठी स्टाफला घरचे कपडे अलाव केले होते. त्याच्यामुळे हे रंगीबेरंगी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतात आणि ॲज युजुअल टचवूड एम-जी रोड बिझी होतं. आज बघता-बघता एम-जी रोडलाच सगळे क्लायंट तुटून पडले. एवढे क्लायंट होते छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, की महावीर नगरवरून स्टाफ मागवायला लागला. ह्या ज्या माझ्या क्लायंट होत्या, ह्यांनी 2 इयर्स आधी माझ्याकडून मायक्रो ब्लेडिंग केलं होतं. आता थोडंफार फेड झालं होतं आणि ह्या ज्या क्लायंट आहेत, त्या राहतात कोलकाताला. कोलकातावरून त्या स्पेशल आल्या होत्या मायक्रो ब्लेडिंग करायला. इनिशियली त्याने डार्क ठेवलंय, कारण की त्यांना बाकी टचअप्ससाठी येता नाही येणार आणि त्या थोडंसं तिकडे डार्कच कॅरी करतात आणि इथे त्यांनी मला एक छोटासा फीडबॅक व्हिडिओ दिला त्यांच्या एक्सपिरियन्सबद्दल, कारण की ह्या 2 वर्षापासून मुंबईला येत आहेत स्पेशली माझ्यासाठी. आणि आज हे माहीनी किती सुंदर नेल्स केलेले, मला खूप आवडले हे नेल्स. सलून बिझी असल्यामुळे अमरला टाटा बाय-बाय केलं आणि मी निघाली मनाली अभिबरोबर. कारण की माझे एवढे अपॉइंटमेंट्स नव्हते, तर मी म्हणाली, "चल मी तुझ्याबरोबर येते." आज आम्ही निघालो होतो मोक्षमध्ये. मोक्षच्या बाहेर हे भेटले अंकल. म्हटलं काहीतरी माती खाण्यापेक्षा हे चनाचोर गरमच खावं. पोटाला मस्त आधार देऊन इथे आम्ही लागलो शॉपिंगला. आम्ही आलो होतो ब्लाउज शिवायला, पण इकडे पण काय मग आम्हाला एवढं ब्लाउजचे पॅटर्न्स वगैरे आवडलं नाही आणि आज आमच्याबरोबर आम्ही अभिलासुद्धा खेचलं होतं, की "तू पण थोडीशी शॉपिंगची मजा कर." सो मनालीला तिचे 1-2 आउटफिट भेटले होते, पण ॲज युजुअल माझं काय पनौती लागले काय माहिती नाही यार, मला आउटफिटच भेटत नाहीये. माझं एकच आउटफिट आहे बाकी आहे, पण ते मला भेटतच नाही यार.